आपल्या भारत देशामध्ये जशी विविधता आहे, त्याच विविधतेचं प्रतिबिंब आपल्या कायद्यामध्ये सुद्धा उमटलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या कायद्यांमध्ये सुद्धा विविधता आहे. मुख्यत्वे आपले जे विशेषतः नागरी कायदे आहेत, त्यामध्ये आजही प्रत्येक धर्मानुसार विविध कायदे आहेत. आता नागरी कायदे म्हणजे नक्की कशा संदर्भातले? तर तुमचे वारसा हक्क, विवाह, वैवाहिक हक्क, पोटगी, दत्तक, उत्तराधिकार यासारखे जे विषय असतात, ते सगळे नागरी कायद्यांमध्ये येतात. आणि या नागरी कायद्यांचं एक समानीकरण करावं किंवा सगळ्या जनतेकरता एकच समान नागरी कायदा असावा, असं उद्दिष्ट अगदी आपल्या स्वातंत्र्यापासून आणि भारत स्वतंत्र होऊन संविधान मिळाल्यापासून आपण ठेवलेलं आहे. मला वाटतं मी चुकत नसेन तर अनुच्छेद 44 मध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे, की योग्य वेळी भारताने आणि भारतातल्या राज्यांनी समान नागरी कायदा स्वीकारावा. गेली अनेक वर्ष हा मुद्दा चर्चेत आहे. विशेषतः मला वाटतं मध्यंतरी उत्तराखंड राज्याने त्या राज्याकरता समान नागरी कायदा लागू केला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चा सुरू झाली. मध्यंतरी आत्ताच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. आणि आता या विषयाने थोडी गती घेतली असं आपल्याला दिसतं. याचं कारण असं 9 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने याबाबत एक महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे. हा शासन निर्णय काय म्हणतो? समान नागरी संहिता लागू करण्यासंदर्भातील सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी खालीलप्रमाणे उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. आता या समितीमध्ये कोण कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई, उच्च न्यायालय मुंबईचे माजी न्यायमूर्ती आर.सी. चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.जी. मेहरे, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ, मराठी लेखक, संविधान अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ता श्री रमेश पतंगे आणि शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल. आता ही समिती जी नेमलेली आहे त्यांना मुख्यत्वे कशाचा अभ्यास करायचा आहे किंवा या समितीने मुख्य कार्य काय करायचं आहे? तर समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे असेल. 1. महाराष्ट्र राज्यात समान नागरी संहितेच्या अंमलबजावणी संदर्भातील घटनात्मक, कायदेशीर, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय बाबींचा सखोल अभ्यास करणं. 2. उत्तराखंड राज्यासह इतर राज्यांमधील समान नागरी कायद्याशी संबंधित कायदे, नियम, अंमलबजावणी प्रक्रिया, अनुभव आणि अडीअडचणींचा अभ्यास करणे. 3. विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा हक्क, उत्तराधिकार तसेच इतर वैयक्तिक कायद्यांचं परीक्षण करून आवश्यक त्या शिफारशी करणं. 4. विविध धार्मीय प्रतिनिधी, कायदेतज्ञ, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती आणि नागरिक यांचं अभिप्राय विचारात घेणे. 5. समान नागरी संहिता लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर, प्रशासकीय व संस्थात्मक उपाययोजनांबाबत शासनाला शिफारसी करणं. 6. आवश्यक असल्यास उपसमित्या स्थापन करणं, तज्ज्ञांना निमंत्रित करणं किंवा संबंधित विभागांकडून माहिती मागवणं. 7. समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीमुळे उद्भवू शकणाऱ्या सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि कायदेशीर परिणामांचं मूल्यमापन करणं. 8. शासनास सर्वसमावेशक व कारणमीमांसासह अंतिम अहवाल सादर करणे. या समितीने तिचा अहवाल समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत शासनास सादर करायचा आहे. आता आजपर्यंत जो विषय नुसता चर्चेत होता, तो या समितीच्या स्थापनेने काहीसा प्रक्रियेमध्ये उतरलेला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आता समान नागरी कायदा आला म्हणजे सगळं काही बदलेल असा आपण एक वेडा आणि गोड गैरसमज जो करून घेतलेला आहे, तो पहिल्यांदा आपण सोडला पाहिजे. ह्यानी फक्त बदल काय होणार आहे? तर फक्त नागरी कायद्यांमध्ये बदल होणार आहे. नागरी कायदे म्हणजे कुठले? तर मगाशी आपण जे बघितलं, की विवाह, दत्तक, वैवाहिक हक्क, पोटगी, वारसा हक्क, उत्तराधिकार इत्यादी. म्हणजे आत्ता जसा शरिया आहे, जसा हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे, जसा इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे, याच्याऐवजी सर्वसमावेशक एकच कायदा येईल. मग हिंदू मॅरेज ॲक्ट वेगळा, स्पेशल मॅरेज ॲक्ट वेगळा असं एखाद्या वेळेस उरणार नाही. पण ही जी गोष्ट करायची आहे ती फार दूरगामी आणि मूलभूत बदल करणारी करायची आहे. त्यामुळे आजपर्यंत जे सगळं झालेलं आहे, ते सगळं पुसून टाकायचं, पाटी कोरी करायची आणि त्याच्यावर नव्याने लिहायचं
हे काही वाटतं तितकं सोपं नाहीये, फार भयंकर आव्हानात्मक आहे. आणि हे आव्हान पेलणं हे आधी समितीला जमलं पाहिजे. समितीने त्यांचा अहवाल दिल्यानंतर तो जो काही बरा-वाईट अहवाल असेल, ते आव्हान पेलणं तेव्हाच्या शासनाला जमलं पाहिजे. या सगळ्यातनं पार झालो, तर तो समान नागरी कायदा अस्तित्वात येईल. बरं कायदा अस्तित्वात आला, की त्याला आव्हान मिळणं वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेतच. शिवाय मूलभूत जे काही कायदेशीर बदल होतील, त्यांनी नक्की लोकांच्या आयुष्यात फरक पडणं, हे मला तरी जरा कठीण वाटतंय. कारण गेले 70-75 वर्षामध्ये हे सगळे कायदे आहेतच ना हो. आणि या सगळ्या कायद्यांचा जो उद्देश होता किंवा या सगळ्या कायद्यांमुळे लोकांचं जे भलं व्हावं अशी एक अपेक्षा होती, ती अपेक्षा काही फलद्रूप झालेली नाहीये. फक्त यांनी मूलभूत फरक काय पडेल, तर प्रत्येकाला दाद मागण्याकरता वेगवेगळा कायदा हा जो भेदभाव होता, तो संपेल. म्हणजे सगळ्या लोकांचं बरं-वाईट एकाच कायद्याने आणि एकाच कायदेशीर तरतुदीने होईल, एवढाच काय तो बदल घडणार आहे. कारण आपण जर आपल्या गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला, तर सगळे कायदे, त्या कायद्यातील अडचणी, त्या अडचणींना भिडणारी लोकं आणि त्या कायदेशीर अडचणीमुळे उद्भवलेले कायदेशीर प्रकरणातल्या अडचणी, हा सगळा जर आपण इतिहास बघितला, तर लोकांना कायद्यांनी, न्यायालयांनी फारसा काही दिलासा किंवा न्याय दिला आहे, असं किमान माझं तरी मत नाहीये. म्हणजे आता होणार आहे काय? एक खटारा गाडीत बसून तुम्ही जे जात होतात, त्याच्याऐवजी दुसरी खटारा गाडी एखाद वेळेस तुम्हाला बसायला मिळेल. याच्या पलीकडे फार आमूलाग्र, दूरगामी किंवा सकारात्मक बदल होईल, असं किमान मला तरी वाटत नाहीये. त्यातून येत्या काही काळात काय होतं ते आपल्याला कळेलच. त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीनच. पण या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय अशा अपेक्षा आहेत? ते आपण कमेंट्समध्ये निश्चितपणे कळवू शकता. हा व्हिडिओ, हा विषय तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. धन्यवाद.